श्रीराम श्री राधे. आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपला जन्म होतो तर प्रत्येक ग्रहाची महादशा चालू होते. त्याचा काहीतरी कालावधी असते. जसं सूर्याची 6 वर्षाची महादशा असते, चंद्राची 10 वर्षाची महादशा असते. तर अशा प्रत्येक ग्रहांच्या महादशा आपण भोगत असतो. तर आपण या महादशा ज्यावेळेस आपण भोगत असतो तर ते आपल्याला चांगले फळ प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये काहीतरी त्याच्यावरती उपचार सांगितलेले आहे, उपाय सांगितलेले आहे. ज्यावेळेस तुम्हाला सूर्याची महादशा असेल तर आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करावं, जेणेकरून तुम्हाला अतिशय उत्कृष्ट असे फळ प्राप्त होतील. चंद्राची महादशा असेल, शिव सहस्त्र नामावलीचा पाठ करावा किंवा शिव महिम्न स्तोत्राचा पाठ करावा. मंगळाची महादशा असेल तर तुम्ही हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पाठ करावे. बुधाची महादशा चालू असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्र नामावलीचा पाठ करावा. गुरुची महादशा चालू असेल तर तुम्ही गजेंद्र मोक्षाचे पाठ करावे. शुक्राची महादशा असेल तर तुम्ही श्री सुक्ताचे नियमितप्रमाणे पाठ करावा. शनीची महादशा चालू असेल तुम्ही महामृत्युंजयाचा जप नित्यनेमाने करा. राहूची महादशा चालू असेल तर नित्यनेमाने तुम्ही गायत्री मंत्राचा पाठ करावा. आणि केतूची जर महादशा चालू असेल तर तुम्ही नियमित गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करावा, जेणेकरून तुम्हाला त्या महादशेमध्ये अतिशय उत्कृष्ट असे फळ प्राप्त होतील आणि तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. श्रीराम श्री राधे.